नमस्कार, मी क्रांती रेडकर वानखेडे तुम्हा सगळ्यांचं या शब्दसुरांच्या मंचावर स्वागत करते, ज्याचं नाव आहे महफिल. आता स्वागत करूया आपल्या महफिलीमध्ये रंग भरणाऱ्या आपल्या म्युझिक मास्टरचं, म्हणजेच अविनाश चंद्रचूड यांचं. आणि आता स्वागत करूया या महफिलीला स्वरसाज चढवणाऱ्या आपल्या वाद्यवृंदाचं. आजही आपल्या सोबत उत्तराताई अनेक गोष्टी, आठवणी, गमती जमती सांगायला असणार आहेत. मी त्यांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या ह्या मैफिलीला. अरुण दाते यांना भावगीत गायक म्हणून ओळखलं जातं, पण एकेकाळी अरुण दाते यांनी मी गझल सोडून काहीही गाणार नाही असं ठरवलं होतं. 1962-63च्या सुमारास अरुण दाते यांनी त्यांचं पहिलं मराठी गाणं गायलं. श्रीनिवास खळेंना अरुण दाते यांच्या एका उर्दू गझलवरून एक चाल सुचली आणि नंतर त्यांनी ते गाणं अरुण दाते यांच्याकडूनच हट्टाने गाऊन घेतलं. आणि ते गाणं म्हणजे शुक्र तारा मंद वारा. गझल गायक ते मराठीतील प्रख्यात भावगीत गायक हा अरुण दाते यांचा प्रवास अचंबित करणारा आहे. ऐकूयात मंगेश पाडगावकर यांनी गीतबद्ध केलेलं आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं शुक्र तारा मंद वारा.
इतकं सुंदर झालं हे गाणं, इतकं सुंदर म्हणजे मला शब्दात वर्णन करता येत नाही आणि काहीतरी एका वेगळ्या लेवलला झालं गाणं आणि हा पूर्ण परफॉर्मन्स. आणि आता मला उत्तराताईंकडे वळायचं आहे. उत्तराताई, अरुण दातेंबरोबर तुम्ही काम केलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल काय आठवणी आहेत तुमच्या जाणून घ्यायचे. त्याच्या आधी मी या दोघांनाही खरंच तुमच्या दोघांचं खूप कौतुक. आणि इतकं सुंदर गाणं, शब्द तर छान आहेत, चाल पण सुंदर आहे, पण तितक्याच भावनेनी ओतप्रोत असं भरलेलं तुम्ही गाणं सादर केलं. अरुण दाते म्हणजे खरंच खूप मोठे कलावंत. आणि ज्या काळात आकाशवाणीला अनन्यसाधारण महत्त्व होतं, म्हणजे त्यावेळी कुठचेही चॅनल्स नव्हते, त्या काळात मॅक्झिमम गाणी ही अरुण दातेंची रेकॉर्ड झाली होती. म्हणजे त्यांना हे भाग्य लाभलं की चांगली चांगली गाणी कित्येक वेळा रेकॉर्ड होतात पण ती लोकांपर्यंत पोचतच नाहीत. पण ते असे भाग्यवान होते की त्यांना चांगली गाणीही मिळाली आणि तेवढ्याच ताकदीने ती रेडिओवरनं अगदी लोकांच्या घराघरात आणि मनामनात जाऊन पोचली. दुसरं सांगायचं म्हणजे मी त्यांच्याबरोबर काही शोज केले होते शुक्रताराचे. आणि ते शोज करत असताना काय व्हायचं की मग मी माझी गाणी पण म्हणायचे, लावण्या बिवण्या म्हणायचे. मग लावण्या सुरू केल्या की मग लोकांचे वन्समोर यायला सुरुवात व्हायची. तर मग मला ते म्हणायचे, तुमच्या लावण्यांना फार वन्समोर मिळतात माझ्या कार्यक्रमामध्ये. मग ते म्हणाले, नाही नाही, आता ह्याच्या पुढे ना मी असं करणार आहे की मी एक लावणा गाऊन घेणार आहे, म्हणजे गाणार आहे आणि तो करून घेणार आहे. मग त्यांनी खरोखरच त्या मंगेश पाडगावकरांकडनं त्यांनी लावणा तो लिहून घेतला. जपून चाल पोरी जपून चाल, बघणाऱ्या माणसाच्या जीवाचे हाल, हा त्यांनी लावणा पाडगावकर काकांकडे लिहून घेतला. खळे काकांनी त्याला चाल दिली. मला जरा 2 ओळी गाऊन दाखवशील. जपून चाल, जपून चाल पोरी जपून चाल, जपून चाल पोरी जपून चाल, बघणाऱ्या माणसाच्या जीवाचे हाल, बघणाऱ्या माणसाच्या जीवाचे हाल, पोरी जपून चाल, जपून चाल पोरी जपून चाल. वा वा वा, क्या बात आहे. थँक्यू. 2 ओळी आणि एक गायल्या. अजून मला सांगावंसं वाटतंय, कारण मला सांगावंसं आणि बोलावंसं का वाटतंय, कारण ह्या दाते काकांनी जेव्हा गाणं थांबवलं गायचं, तेव्हा तो शुक्रतारा कार्यक्रम, आता मी आणि एक श्रीरंग भाऊ आहे माझा मित्र, आम्ही दोघं हा नवा शुक्रतारा म्हणून आम्ही हा कार्यक्रम गातो. आणि त्या निमित्ताने अनेक किस्से अतुल दातेकडनं आम्हाला ऐकायला मिळतात. ह्याच्यापेक्षा वेगळा एक किस्सा असा की जवळपास 55 वर्ष ह्या गाण्याला होऊन गेली आणि ते गाणं इतकं का टिकलं, कारण श्रीनिवास खळे काकांनी सुद्धा त्याच्यामध्ये इतका जीव ओतला की ही त्यांची 11वी चाल आहे शुक्रताराची. ह्याच्या आधी 10 चाली त्यांनी त्या केल्या असतील त्या तितक्याच उत्तम असतील, पण त्या त्यांना केवळ भावल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी ही केलेली चाल ही 11वी चाल आहे आणि ती आपण आता गेले जवळपास 55 ते 60 वर्ष ऐकतोय आणि पुढे आपण तेवढीच ऐकणार आहोत. आमचं नशीब आहे की आम्हाला तू ह्या स्टेजवर लाभलास आज आणि तुम्ही दोघंही. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणखीन पण गाणी तुमची ऐकायची आहेत. ऑल द बेस्ट. 1931 साली सुरू झालेली भावगीतांची परंपरा ही 21व्या शतकापर्यंत ज्यांनी जिवंत ठेवली त्यातलं एक नाव म्हणजे श्रीधर फडके. वडिलांचा संगीताचा वारसा हा खऱ्या अर्थाने श्रीधर फडक्यांनी पुढे चालू ठेवला. फिटे अंधाराचे जाळे, मी राधिका मी प्रेमिका, सांज ये गोकुळी ह्यासारखी एकाहून एक दर्जेदार गाणी श्रीधर फडके यांनी या संगीत सृष्टीला दिली. त्याचसोबत ऋतू हिरवा सारखा एक सदाबहार गाण्यांचा अल्बम सुद्धा त्यांनी दिला. ऐकूयात याच अल्बम मधील एक गाणं नितीन आखवे यांनी गीतबद्ध केलेलं, श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आशा भोसले यांच्या सुरेल आवाजाने सजलेलं गाणं
इन्स्ट्रुमेंट दिसतंय जे असं मध्येच वाजायचं कुठे कुठे, पण ते वाजलं की एक वेगळी गंमत यायची. काय आहे ते नक्की आणि आम्हाला सांग ना त्यावर. क्रांती, आपण मैफिलच्या प्रत्येक एपिसोडमध्ये एक नवीन कुठलं तरी वाद्य आणतो आणि पहिल्या एपिसोडला आपण स्ट्रिंग सेक्शन होता. Yes. लावण्यामध्ये आपण ढोलकी आणि लॅटिन परकशन्स अशी एक जुगलबंदी केली. नंतर आपण ट्रम्पेट्स आणले. तसं या आपल्या भावगीतांच्या एपिसोडला जे वाद्य आज इथे आलंय त्याचं नाव आहे व्हायब्रोफोन. व्हायब्रोफोन. तर फार जुन्या काळापासनं हे वाद्य बॉलिवूडमध्ये, म्हणजे आपल्या सगळ्या जुन्या गाण्यांमध्ये जे गाणं, ज्या गाण्यांच्या मागे जे वाद्य वाजलंय ते व्हायब्रोफोन आहे. तर तू विचारशील की नक्की हे एवढं प्रॉमिनंटली तुला ऐकू आलं नसेल किंवा नक्की या वाद्याचे पीसेस तुला माहिती नसतील. ह्याचं रिझन असं आहे की हे जे वाद्य आहे हे हार्मनीजसाठी वापरतात. म्हणजे गायकाच्या मागे, गाण्याच्या मागे जे चाललं असतं ते ह्या वाद्यावरती चाललं असतं. हे वाद्य प्रत्येक गाण्यामध्ये जवळजवळ आहे. आणि मी आज आपल्याकडे जे खास वादक आले आहेत, ही परंपरा जपली ज्यांनी या वाद्याची, ते आहेत निलेश देवस्थळी. निलेश माझा खूप चांगला मित्र आहे. तो उत्तम अकॉर्डियन पण वाजवतो, सिंथेसायझर पण वाजवतो, पण ह्या वाद्याचा रियाज सतत चालू ठेवायला लागतो. कारण की हे दोन्ही हातात ज्या स्टिक्स तू बघतेस त्या स्टिक्स घेऊन हे वाद्य, निलेश या स्टिक्स दाखव, म्हणजे ह्या 4 स्टिक्स आहेत आणि ह्याच्यातनं ते हार्मनीज या फॉर्ममध्ये वाजतं. आत्ता ना सावनी, तुझी जे लाईन तू आम्हाला ऐकवलीस ना, शकुनाच्या मेहंदीने शकुनाच्या मेहंदीने सजली रे. हा जो आवाज आपण ऐकतो तो व्हायब्रोफोनचा आहे. आणि पूर्ण गाण्याच्या मागे आपण असं म्हणतो ना की एक मखमली चादर असावी जणू, तसं हे 2 वाद्य असतात. पडदा हलतो ना, ऍब्सोल्युटली लहरा तसा तो आमचा म्युझिकल पडदा. आणि ह्याच्यातनं हे वाद्य वाजवणारे फार दिग्गज एक कलाकार होते ज्यांचं नाव होतं बझी लॉर्ड्स, ज्यांनी लग्जागलेसारख्या गाण्यामध्ये जे काही भरलंय. आणि ते सर्वसामान्य माणसाला कळत नाही की ते जे वादन आहे त्यातनं जे हार्मोनीज येतात त्यातनं कसा इफेक्ट बदलत जातो. पण त्या हार्मोनी जे असतात त्या तुमच्या मनावरती ग्रीप घेत असतात आणि त्या मागे राहून खूप पुढचं काम करत असतात. तर 2 अशी वाद्य असतात, हे जे आहे व्हायब्रोफोन आणि दुसरं अकॉस्टिक गिटार, की ज्याच्यामध्ये कॉर्ड्स ज्या चालू असतात ना त्या कॉर्ड्समुळे गाणं भरत असतं आणि ते असं आपल्याला खूप छान वाटत असतं. तर हे या 2 वाद्यांची कमाल. आज खास रेट्रो आणि भावगीत याच्यामध्ये हे खूप वापरलं गेलेलं आहे वाद्य, म्हणून निलेशला खास इथे आज आमंत्रित केलंय. वाव. शब्दाला शब्द जोडले, यमक जुळवलं की कविता तयार होते असा अनेक लोकांचा समज आहे. पण ते शब्द अचूक अर्थाचे असणं आणि त्यातून एक अर्थपूर्ण गीत निर्माण होणं, यासाठी प्रतिभा लागते. उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. या पद्धतीचं काव्य लिहायला मनामध्ये एक मशाल सतत धगधगत असावी लागते. अशी धगधगती मशाल ज्यांनी आपल्या सगळ्यांच्याच मनात तेवत ठेवली ते म्हणजे सुरेश भट. एकीकडे सुरेश भट समाजाला अंधारातून उठून व्यवस्थेला आव्हान करायला सांगत होते, तेच दुसरीकडे मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते ग असं भावगीत पण लिहून जातात. ऐकूयात सुरेश भट यांनी गीतबद्ध केलेलं, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं आणि लता दीदींच्या आवाजाने प्रत्येकाच्या मनामध्ये मुरलेलं गाणं मेहंदीच्या पानावर. हे गाणं आपल्या सगळ्यांसमोर सादर करण्यासाठी येते प्राजक्ता रानडे.
वाटलं हे गाणं गाताना? माझं मनापासून प्रचंड आवडीचं हे गाणं आहे. हां. आणि लता दीदी, आशाताई यांच्याबद्दल परत परत आपण बोलतो आहोत आणि त्या आम्हाला गुरुस्थानी कायम आहेत. आणि मला वाटतं की या गाण्याचा ॲम्बियन्स ना मला कायम आकर्षित करत आलाय. येस, वेगळ्या पद्धतीने बसवलेलं गाणं आहे हे. मी वळते अविदादाकडे. अविदादा, काय सांगशील ह्या गाण्याविषयी? मला असं वाटतं की जी जुनी गाणी होती जास्त शास्त्रीय संगीतावर आधारित होती, पण हे जे कंपोजिशन आहे त्याच्यामध्ये हार्मोनीजचा खूप छान वापर आहे. आणि इस्पेशली म्युझिक पीसेस जे आहेत, फक्त मेंडोलिन या एकाच वाद्यावरती या अख्ख्या गाण्याचं म्हणजे म्युझिक इंटरल्यूड पीसेस त्याच्यावरती आहेत. Yes. पण ते इतके सुंदर आहेत. आणि मला असं वाटतं की म्युझिक अरेंजमेंट हा सुद्धा त्या गाण्याचा एक अविभाज्य इतका भाग आहे की खूप वेळानं आपण ते गाणं म्हणत असताना आधी इंट्रो म्हणतो त्या गाण्याचा, टंग 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 टटा डंग टंग. इतकं ते गाणं आणि म्युझिक मर्ज झालेलं आहे या गाण्यामध्ये. Yes. आणि खरं बघायला गेलं तर खूप गायला अवघड आहे हे गाणं. त्यातली जी मेलडी आहे ना ती सोपी अजिबात नाहीये. ऑलवेज मला वाटतं गायिकेसाठी हे गाणं ऑलवेज चॅलेंजिंग असेल. कायमच. प्राजक्ता, मी तुला विनंती करते की तू बॅकस्टेजला जा, रेस्ट कर आणि पुढच्या गाण्याची तयारी कर. नक्कीच. थँक्यू. संगीतकार हा त्याने संगीतबद्ध केलेल्या गाण्याची चाल विसरू शकतो, असं कधी ऐकलंय का? पण हे खरंच झालंय. त्या गाण्याचं नाव आहे सखी मंद झाल्या तारका. इतक्या सुंदर गाण्याची चाल कोणी विसरू शकतं यावर विश्वासच बसत नाही ना. बाबूजी अर्थात सुधीर फडके ह्यांचा सुमधुर आवाज, राम फाटक ह्यांचं संगीत, ह्या गाण्याची आठवण आपण नंतर उत्तराताईंकडून ऐकूयातच. पण त्याआधी ऐकूयात सखी मंद झाल्या तारका. आणि हे गाणं आपल्या समोर सादर करण्यासाठी येतोय ऑफकोर्स मंदार आपटे. सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का, येशील का, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका. मधुरात्र मंथर देखणी आली तशी गेली सुनी, मधुरात्र मंथर देखणी आली तशी गेली सुनी, हा प्रहर अंतिम राहिला, हा प्रहर अंतिम राहिला, त्या अर्थ तू देशील का, देशील का, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका. हृदयात आहे प्रीतम, ओठात आहे गीत,
होशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका. मंदार, तू नेहमीच इतकं सुंदर गातोयस आणि प्रत्येक गाण्याला तू त्याचं त्याचं जे महत्त्व, त्याचं जे स्थान आहे ते व्यवस्थितरित्या देतोयस. आणि मला खरंच अविदादाचं इथे कौतुक करावं असं वाटतंय की ज्या गाण्याला साजेसा जसा सिंगर हवा त्या पद्धतीने तू, जसे म्हणतो ना आपण हिरे रत्न मोती शोधून शोधून आणतोस, त्या पद्धतीने तू इथे मंदारची निवड केलीस ही गाणी गाण्यासाठी. थँक्स अवी. आणि मंदार आहे ना हा आमच्या सगळ्यांचा खूप जुना मित्र आहे. अच्छा. आणि मला सांगायला नक्की आवडेल त्याच्याबद्दल की बाबूजींची गाणी असतील किंवा सुरेशजींची गाणी ही तो खूप अभ्यासपूर्वक गातो. आणि मला असं वाटतं की त्याच्या ओव्हरऑल म्युझिकवरच आता त्या सगळ्या गोष्टींचा एक खूप इन्फ्लुएन्स आहे. म्हणजे आपण सगळेच खरं तर कलाकार म्हणून जेव्हा लहानपणी आपण जे कलाकार बनतो ते पहिली गोष्ट आपण कोणाचं तरी गाणं ऐकतो ते आपल्याला खूप आवडतं, आपण ते इमिटेट करायला लागतो आणि आपली कला तिथे चालू होते. आणि पुढे जाऊन ती कला बहरते आणि कुठेतरी आपण आपल्या स्वतःला शोधायला लागतो आणि आपली एक वेगळी स्टाईल होते. पण मला वाटतं मंदारच्या गाण्यावरती ह्या गायकीचा, ह्या संगीताचा खूप जास्त इन्फ्लुएन्स आहे. मंदार बरोबर मी एक रिसेंटली फिल्म केली होती ज्याच्यात आम्ही दोघंही संगीतकार म्हणून काम करत होतो. ती सध्या काय करते, त्याच्यामधलं मंदारचं एक गाणं होतं कितीदा नव्याने. ते गाणं ऐकताना सुद्धा मला त्या गाण्याचा खूप इन्फ्लुएन्स मंदारच्या एक संगीतकार म्हणून एक विचारावरती वाटत होता. तुझी हरकत नसेल क्रांती तर मी मंदारला रिक्वेस्ट करतो की इनफॅक्ट मीच करणार होते तुझ्या आधी, पण आता प्लीज मंदार एकदा होऊन जाऊ दे 4 ओळी त्या गाण्याच्या. कितीदा नव्याने तुला आठवावी डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा नव्याने तुला आठवावी डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा झुरावे तुझ्याच साठी
कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी, कितीदा झुरावे तुझ्याच साठी, कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी, कितीदा सुकूनी पुन्हा फुलावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने थँक्यू अभि. खूप म्हणजे ह्या गाण्यामध्ये मला सांगायला आवडेल की देवे आणि कर्वे कोठारी ह्या माझ्या मैत्रिणींनी हे गाणं लिहिलं आहे. अमित पाध्येने ह्याचं संगीत संयोजन केलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रॉमिनंटली व्हायोलिन ऐकायला तर जे आमचा सगळ्यांचाच मित्र जितू ठाकूर याने वाजवलं आहे. पण आज तुझ्याकडनं अविनाशा उत्तम पियानिस्ट आहे आणि माझा अतिशय आवडता संगीतकार आहे. मी त्याला शूटच्या आधी खूप वेळा सांगितलं. त्यामुळे तुझ्याकडनं आज पियानोवर हे गाणं ऐकताना गाताना खूप मजा आली मला. थँक्स अविनाश. मला आता उत्तराताईंकडे वळायचंय. उत्तराताई, काय सांगाल मला ह्या गाण्याच्या किस्स्याबद्दल? एकतर रामभाऊ फाटकांचे अप्रतिम चाल असलेलं गाणं आहे आणि ह्याच्याबद्दलचा एक किस्सा मी ऐकलेला आहे की सर्वप्रथम हे गाणं पंडित भीमसेन जोशींनी आकाशवाणीसाठी गायलं होतं. ओके. आणि त्यानंतर बाहेर बाबूजींच्या आवाजात म्हणजे सुधीर फडक्यांच्या आवाजात हे रेकॉर्ड करायचं ठरलं. पण रामभाऊनं ह्या गाण्याची चालच आठवत नव्हती. तर त्यांनी श्रीकांत पारगावकर जे गायक आहेत पुण्याचे, तर त्यांना ती चाल सांगितली रामभाऊना आणि मग त्यांनी हे गाणं रेकॉर्ड केलं. बाबूजींना शिकवलं आणि रेकॉर्ड केलं. आणि रामभाऊंकडे मला पण पुष्कळ गायची संधी मिळाली. कारण रामभाऊ म्हणजे माझी ओळख झाल्यापासून ते अमेरिकेत राहायचे आणि जेव्हा जेव्हा ते अमेरिकेतनं इथे यायचे तेव्हा तिकडच्या प्रोड्युसरचं काहीतरी प्रोजेक्ट घेऊन यायचे आणि माझ्याकडनं हमखास ते वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाऊन घ्यायचे. झोपाळे झुलवा चांदण्यात नग हिला नटवस जवाहीचे झोपाळे झुलवा भोवताली बसतीला काय हवे पुसतीचे डोहाळे पुरवा हो डोहाळे पुरवा ग कुणीतरी ग पारुताई ग कुणीतरी येणार येणार ग पाहून घरी येणार येणार ग पाहून घरी येणार येणार ग घरी येणार येणार ग कुणीतरी येणार येणार ग पाहून घरी येणार येणार ग
मुलगा असेल का तो मुलगी असेल ग होणार जे ते कसं दिसेल ग मुलगा असेल का तो मुलगी असेल ग कोणी असो तो किंवा ती फरक तुला सांग पडतो किती कोणी असो तो किंवा ती फरक तुला सांग पडतो किती शेवटी आई तू अग आई तू होणार ग अग आई तू होणार ग कोणीतरी येणार येणार ग पाहून घरी येणार येणार ग कोणीतरी येणार येणार ग पाहून घरी येणार येणार ग उत्तराताई, बहिणाबाईंसारख्या एवढ्या महान कवयित्रीचा आवाज बनून तुम्ही महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोचलात. हं. बहिणाबाई म्हटलं की उत्तरा केळकर ह्यांचा आवाज लोकांच्या कानी पडू लागला. हं, हं. हा आणि असं आम्हाला कळलंय की आधी तुम्ही 2च गाणी म्हणणार होता हो. आणि मग सडनली असं काहीतरी झालं की तुम्ही 16 गाणी म्हटलीत. हो हो काय गोष्ट आहे ह्याच्या मागे? साधारण 78-79 साली हा बहिणाबाईचा लघुपट दूरदर्शनवरती आला आणि वसंतराव जोगळेकरांनी तो प्रोड्यूस केला होता. ओके. यशवंत देवांचं संगीत होतं आणि त्याच्यातनं डायलॉग नव्हतेच, सगळी 16ही गाणीच होती त्याच्यात आणि भक्ती बर्वेनी बहिणाबाईंची भूमिका केली होती. तर त्यावेळी मला एक दिवशी फोन आला यशवंत देवांचा की तुला 2 गाणी त्यातली गायची आहेत. लहानपणची बहिणाबाई दाखवली त्यात तुला गाणी गायची आहेत. तर मला फार आनंद झाला की दोन तरी मला गाणी मिळाली या चांगल्या फिल्मची आणि एक काव्याच्या दृष्टीने दर्जेदार एकदम काव्य होतं बहिणाबाईंचं, तर मला मिळाली याचा खूप आनंद झाला आणि मग 2 गाणी मी गायले. ज्या दिवशी रेकॉर्डिंग होतं, वेस्टर्न आउटडोअर म्हणून एक स्टुडिओ आहे फाउंटनला, तिकडे रेकॉर्डिंगला खूप मोठी मोठी माणसं जमलेली होती. म्हणजे यशवंत देव तर होतेच, करुणाताई त्यांचे मिसेस म्हणजे वसंतराव जोगळेकर त्यांच्या मिसेस, नंतर सोपानदेव चौधरी म्हणजे बहिणाबाईंचे सुपुत्र, नंतर भक्ती बर्वे, शफी इनामदार आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर होते. तर एवढी सगळी मोठी मोठी मंडळी रेकॉर्डिंग ऐकायला आली होती आणि मी असे रेकॉर्डिंग रूममधनं आर्टिस्ट रूमकडे जात होते गाण्यासाठी. त्या पाठीमागनं धावत डॉक्टर काशीनाथ घाणेकर माझ्या आले आणि मला म्हणाले की ही तुला 2 गाणी मिळालेत ना, ही तू खरंच खूप चांगली गाण्याचा प्रयत्न कर. आत्ताच मी असं ऐकलं की कुठच्या तरी मोठ्या गायिकेकडनं गाणी उरलेली गाऊन घ्यायची आहेत, पण तू ही चांगली गाणी गा. तर काय सांगावं, तुलासुद्धा कदाचित मिळतील उरलेली 14 गाणी. आणि तसंच झालं, मला सगळी गाणी 14ही उरलेली गाणी मला मिळाली आणि 16ही गाणी गाण्याचं भाग्य मला मिळालं. क्या बात है, क्या बात. उत्तराताई, आज तुम्ही इथे आलात, आमच्या ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. तुमच्या गळ्यातून सुंदर सुंदर गाणी आम्ही ऐकली आणि तुमच्या आवाजाने ही महफिल एकदम बहरून निघाली. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि आमची अशी इच्छा राहील की पुढेही तुम्ही आमच्या ह्या कार्यक्रमात यावं नक्की. आणि छान छान तुमच्याकडून आम्हाला गाणी ऐकायची आहेत, गप्पा मारायच्या आहेत. हो, सो धन्यवाद. थँक्यू. रानात भेट झाली राणीच्या पाखरांची रानात भेट झाली. ही भावगीतांची महफिल आज इकडेच संपते. आपण सगळेच आज या भावगीतांमध्ये रंगून गेलो आहोत. पण आता थांबायची वेळ आलेली आहे. पण हा फक्त ह्या भागाचा शेवट आहे. अजून अशीच एकाहून एक दर्जेदार गाणी आपण ह्या मंचावर ऐकणार आहोत. भेटूयात पुढच्या आठवड्यात ह्याच वेळी आणि ह्याच ठिकाणी ह्या शब्दसुरांच्या मंचावर, ज्याचं नाव आहे महफिल.